आपण इथे सर्वजण जो सन्मानाचा सोहळा पार पाडतोय तो फक्त सत्काराचा उपचार नाहीये, तर तुमच्या कर्तृत्वाचा सन्मान आज होतोय. म्हणजे या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती आज आपण इथे जो तुमचा सन्मान सोहळा होतोय त्या सोहळ्यासाठी मी इथे जिल्हा परिषदेची प्रतिनिधी म्हणून नव्हे तर तुमची सखी म्हणून आज इथे उपस्थित आहे. आणि आज आपण इथे सगळ्या जणी ज्या सन्मानाने इथे सगळे बसलो आहोत, खरं तर याचं मूळ सावित्रीबाई फुलेंच्या त्या भिडेवाड्यातल्या पहिल्या शाळेमध्ये, म्हणजे ज्यांनी चिखल माती अंगावरती झेलून जी ज्ञानाची ज्योत पेटवली ती आज आपल्याला आपण त्याचं रूपांतर या महासूर्यात केलेलं आहे. म्हणजे जर आज सावित्रीबाई वरून बघत असतील तर त्या खरं त्यांचा ऊर अभिमानाने भरत असेल की जी चळवळ मी चालू केली ती चळवळ ह्या माझ्या लेकी अतिशय चांगल्या पद्धतीने सक्षमपणे पुढे घेऊन जात आहेत आणि इतक्या मोठ्या पद्धतीने या महिला शिक्षिका तयार झालेल्या आहेत याचा त्यांना अभिमान वाटत असेल. असं म्हणलं जातं की शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध, पण आपल्या महिलांसाठी ते प्रगतीचं अमृत झालं. ज्या काळामध्ये महिलांना शिक्षण घेणं म्हणजे कमीपणाचं मानलं जायचं त्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या आनंदीबाई जोशी या परदेशात जाऊन त्यांनी डॉक्टरकीचं शिक्षण घेतलं आणि परत याच महाराष्ट्रात येऊन याच मातीत येऊन इथल्या लोकांचे रुग्णांची त्यांनी सेवा केली. म्हणजे त्याच्यासाठी मोठी जिद्द लागते. ज्यांना अनाथांची आई म्हटलं जातं त्या म्हणजे दुसरी बहिणाबाई असणाऱ्या आपल्या सिंधुताई सपकाळ हजारो अनाथ मुलांच्या त्या आई बनल्या. त्याच्यासाठी फार मोठं मन लागतं. ज्यांच्या हाताला बोट नाही अशा लोकांना घेऊन ज्यांनी फुलांचे ताटवे फुलवले अशा आपल्या मंदाताई आमटे, म्हणजे लोक विचारी करत नव्हते पण त्यांनी ते करून दाखवलं. त्याच्यासाठी धाडस लागतं. ज्यांना पाय नाही त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणाऱ्या नसरीमा हुजरू, त्यांचं कार्य फार मोठं आहे. अशा या समाजामध्ये आपल्या अनेक महिला होऊन गेल्या, अजून खूप महिला आहेत ज्या आपल्या समोर एक आदर्श निर्माण करतात. आपण इतिहासात वाचून बघायला गेलो तर राजमाता जिजाऊ म्हणजे अशा अनेक स्त्रिया ज्या अन्यायाच्या विरोधात लढल्या. तर राजमाता जिजाऊ त्या राजमाता अशाच झाल्या का? तर अजिबात नाही. त्यांनी अन्यायाविरुद्ध त्या लढल्या. त्या काळात त्या सदरेवर बसून त्यांनी न्याय निवाडे केले. त्यांनी शिवबांना स्वराज्याचं स्वप्न दाखवलं आणि ते स्वप्न त्यांनी सत्यात उतरायला लावलं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला लाभले आणि आज आपण स्वतंत्र आणि चांगलं जीवन आपण जगू शकत आहोत. ते फक्त राजमाता जिजाऊंच्या मुळे होत्या म्हणून आपल्याला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर लाभले. अशा अनेक स्त्री आहेत. मग अहिल्याबाई होळकर असतील, आपल्या झाशीच्या राणी असतील, अशा या सगळ्या स्त्रिया ज्या आपल्या समोर आदर्श म्हणून आहेत त्या आपल्याला दाखवून देतात की महिला किती जिद्दी आहे, ती किती हुशार आहे, ती किती धाडशी आहे, ती किती ताकदवर आहे आणि ती काय काय करू शकते. हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे. म्हणजे आज आपण सक्षमीकरणाचे बरेच आपण कार्यक्रम घेतो, सक्षमीकरणाबद्दल बोलत असतो. महिला सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण. महिला सक्षमीकरण म्हणजे काय? तर महिलांना चालण्याचा, बोलण्याचा, राहण्याचा, वागण्याचा, पेहराव करण्याचा, त्यांना विचार करण्याचं स्वातंत्र्य देणं म्हणजे महिला सक्षमीकरण आहे का? तर अजिबात नाही. महिलांचा बौद्धिक विकास, बुद्धिमत्तेच्या कामामध्ये महिलांचा जास्तीत जास्त त्यांचा त्यामध्ये असणारा सहभाग म्हणजे महिला सक्षमीकरण. कारण आज समाज बदलला आहे. समाजामध्ये चांगल्या पद्धतीचे सगळे बदल झालेले आहेत. महिलांना आरक्षण मिळतंय. या सगळ्याचा अंशतः असा वापर किंवा उपयोग आपल्या महिलांना झालेला आहे, 100% झालेला आहे. पण हे सगळं नसताना ज्यावेळी ती या समाजामध्ये टिकेल, ज्यावेळी ती स्वतःला सिद्ध करेल त्यावेळी खऱ्या अर्थानं महिला सक्षम झाली असं आपण म्हणायला पाहिजे. आता आपण बघायला गेलो तर आपण अभ्यास करून फक्त चालणार नाही, तर अभ्यासाबरोबर सर्वांना आपण स्वतःला विकसित केलं पाहिजे. कारण आपल्या या सक्षमीकरणाचे अनेक अर्थ आहेत. त्या अर्थाने ज्यावेळी आपण स्वतःला घडवू त्यावेळी आपण खऱ्या अर्थानं सक्षम होणार आहे. कारण आताचं जग वेगानं पळतंय, सगळ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल होतोय. तो बदल आत्मसात करून आपण ज्यावेळी पुढे चालू आपल्याला चालून चालणार नाही, धावावं लागणार आहे. आणि त्याच वेळी आपण आपल्या कसं पोटेन्शियल ओळखून त्या दिशेने ज्यावेळी मार्गक्रमण करू ते गरजेचं आहे. कारण बाई पण भारी देवा म्हणून चित्रपटापुरतं आपल्याला मर्यादित ठेवायचं नाहीये, तर ते प्रत्यक्षात आपल्याला उतरायचं आहे. आणि ते प्रत्यक्षात उतरण्याची मला वाटतं की इथं माझ्या या उपस्थित असणाऱ्या भगिनीच्या प्रत्येकीच्या मनगटात ती ताकद आहे याची मला जाणीव आहे. कारण या ग्रामीण भागामध्ये तुम्ही शिक्षक म्हणून काम करताय आणि हे तुमच्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही जे तुमचं कार्य चालू आहे हे कार्य म्हणजे एक तपस्या आहे. कारण शहरी भागामध्ये सगळ्या सुखसोयी असतात, पण ग्रामीण भागामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये पावसात चिखलात सगळ्या घराच्या जबाबदाऱ्या सांभाळत ज्यावेळी तुम्ही त्या शाळेत पोहोचताय त्या
आणि त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही फक्त शिक्षक नसताय, तर त्यांचं प्रेरणास्थान असता तुम्ही. म्हणजे त्या तिथल्या सगळ्या आपल्या ह्या समाजातल्या लोकांची सुद्धा अपेक्षा आहे की तुम्ही फक्त मुलांना साक्षर करायचं नाहीये, तर तुम्ही मुलांना प्रेरणा द्यायची आहे, त्यांना त्यांच्या स्वप्नांना पंख द्यायचा आहे. कारण या आपल्या ज्या ग्रामीण भाग आहेत त्यातल्या अनेक मुलं खूप टॅलेंटेड आहेत, फक्त त्यांना तुमच्यासारख्या मार्गदर्शकाची गरज आहे. आज आपण बघायला गेलो तर शिक्षण क्षेत्रामध्ये खूप सगळे बदल होत आहेत. आपला देश हा औद्योगिक आपल्या देशातला पुढे चाललेला आहे आणि त्याला सगळ्याला शिक्षणाची जोड पाहिजे. आणि हे शिक्षण आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये नेहमी आपण बदल करत असतो. आपण त्या सगळ्या त्याच्या प्रमाणात कसं कळेल या सगळ्या बदल करत त्याला आत्मसात करत आपण सगळे पुढे चाललोय. मग आपला तो 1964चा कोठारी आयोग असेल, 1986चा आपला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असेल किंवा 2020चं आपलं नवीन शैक्षणिक धोरण असेल, या सगळ्याला आत्मसात करत त्या पद्धतीने आपण या शिक्षण क्षेत्रामध्ये अपग्रेड राहावं म्हणून आपला एज्युसेट म्हणून उपक्रम पण निर्माण झालेला आहे. हे सगळं कशासाठी, तर विद्यार्थ्याची क्षमता टिकून ठेवण्यासाठी, त्याची गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी. आणि सर मी या तुमच्या भूदर्भ शिक्षण विभागाचं नेहमीच कौतुक करत आलेले आहे, कारण हा विभाग या ग्रामीण भागाच्या शिक्षणाची गुणवत्ता उंचवण्यासाठी सर्वोत्तपणे प्रयत्न करत असतो. नेहमी तुमचे काम चालू असते की काही झालं तर आपल्या या जिल्हा परिषदेच्या शाळेची गुणवत्ता आपण टिकवून ठेवायची आहे. मग आता आपला बीटीएसचा जो एक्झाम आहे ती महाराष्ट्रामध्ये अग्रक्रमावरती आहे. आपण अंकुर, प्रज्ञाशोध यामध्ये सुद्धा आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवलेली आहे. आणि जिल्हा परिषदेची शाळा कशी गुणवंत आहे हे माझ्या मते परवा आपल्या नांदोली विद्यालयाच्या आपली ऐश्वर्या पाटील ही विद्यार्थिनी म्हणजे कोणताही क्लास न लावता तिनं नवोदयमध्ये उत्तुंग यश मिळवलं. खरंच त्या विद्यार्थिनीचं, तिला मार्गदर्शन करणाऱ्या अलका गुरव मॅडमचं आणि त्या सगळ्या नांदोलीच्या त्या पूर्ण स्टाफचं मी खरं तर अभिनंदन करेन. अशाच पद्धतीने तुमचं कार्य, तुमची निष्ठा आणि तुमच्या कामावरचं प्रेम तुम्ही चालू ठेवा की जेणेकरून तुम्ही दुसऱ्यांसाठी प्रेरणा ठराल. आता बघायला गेलं तर देसाई साहेब आपल्या पुढे आता एक वेगळाच विषय आला की या ग्रामीण भागातील शाळा टिकवून ठेवणं. कारण ग्रामीण भागाची शाळा म्हणजे काय फक्त दगड मातीच्या भिंती नसतात, तर त्या असतात संस्काराच्या, भविष्याच्या मंदिर आहेत ती. आणि जर ती शाळा समृद्ध असेल तर ते गाव समृद्ध होणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून लोकसहभागातून असेल, शासनाच्या माध्यमातून असेल, या शाळेची आपण गुणवत्ता इतकी उंचवूया की या ग्रामीण भागातल्या एकाही विद्यार्थ्याला शिक्षणासाठी शहरात जाण्याची गरज लागणार नाही. आणि अशा पद्धतीने आपण काम करूया. यासाठी माझी जी गरज लागेल ती 100% मी करणार आहे. कारण माझं पद म्हणजे मी सत्ता म्हणून भोगणार नाहीये, तर ते मला काम करण्याचं साधन आहे. आणि जे माझ्याकडून होईल ते मी करणारच आहे. आपण सगळ्यांनी मिळून या सगळ्या शाळेचा आपण दर्जा उंचवायचा आहे आणि आपल्या या शिक्षण विभाग या महाराष्ट्रात 1 नंबरचा होईल याच्यासाठी आपण 100% सगळेजण प्रयत्न करूया. सर तुम्ही मगाशी सांगितलेल्या सूचना आमच्या लक्षात आहे, त्या पद्धतीने नक्कीच मी या गोष्टीकडे लक्ष देईन. आणि ह्या सगळ्या महिला आणि महिलांचं दुःख मला माहिती आहे की काय असतात, त्यांच्या वेदना मला माहिती आहे. त्यामुळे त्याच्यासाठी 100% मी काम करणार आहे. मी तुमचा प्रस्ताव पुढे नक्कीच पाठवणार आहे. आणि त्याच पद्धतीने तुमच्या ज्या शाळेच्या जे तुमच्या नवीन वर्ग खोलीचे प्रश्न असतील किंवा अजून कोणत्या गोष्टी असेल तर त्याचेही प्रस्ताव तुम्ही त्या पद्धतीने तयार करा. मंजुरी मिळेल न मिळेल पण प्रस्ताव आपल्याकडून जाऊ देत, म्हणजे आपल्याला पुढे त्याच्यावरती काम करता येईल. आणि या अशा खरंच कामाचं मी तुमचं कौतुक करेन, कारण एक वेगळी संकल्पना तुम्ही मांडली. आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं पण करता यायला लागतंय सर. अधिकारी आपण आहोत, पण अधिकार आपला असताना आपल्याकडे काय आपण करू शकतो याचं एक सुंदर उदाहरण तुम्ही आहात. आणि ज्या पद्धतीने तुम्ही महिलांचा हितगुज असेल किंवा आजचा म्हणतो जो तुम्ही कार्यक्रम आखलाय त्यामध्ये महिलांचा आरोग्याचा तुम्ही विषय घेतलाय, त्यांना विरंगुळेसाठी तुम्ही वेळ दिलेला आहे, तुम्ही त्यांचे प्रश्न ऐकून घेतलेला आहे. म्हणजे एक असा चांगला अधिकारी मिळाला तर आम्हालाही काम करायला सोपं जातं, आमचं काम हलकं होतं. असे कांबळे सरांसारखे अधिकारी मिळाले तर सर तुम्ही आणि नवीन संकल्प आणत राहा, आम्ही तुमची साथ देत राहू. इतक्या सगळ्यांनी या सुंदर कार्यक्रमाला तुम्ही मला बोलवलं, माझा जो आदर सत्कार केला त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची ऋणी आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या कार्याला माझ्याकडून मनापासून मी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.